अमरावतीमध्ये आदिवासी वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या पश्चिम विदर्भातील आदिवासी विद्यार्थीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निघालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या पायी लॉंग मार्च स्थगित करण्यात आले। धारणी येथील प्रकल्प कार्यालयावर निघालेला हा 150 किलोमीटरचा पायी मोर्चा निवासी जिल्हाधिकारी यांनी पोलिसांच्या मध्यस्थी केल्याने थांबवण्यात आला। मात्र कडकडीच्या थंडीत निघालेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी खूप हाल झाल्याचे पाहायला मिळाले। सर काय सांगाल, कालपासून सगळे मुलं धारणीला पायी निघाले होते, आज काय तोडगा निघालाय, काय आदिवासी विद्यार्थी आहेत जे काल ज्यांनी लॉंग मार्च काढला, काल ते ATC ऑफिसला गेले, तिथं समाधान न झाल्यामुळे त्यांनी धारणीकडे PO ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला। परंतु काल इथे वलगावला त्यांना थांबवण्यात आलं आणि आज त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्या ॲडमिशनचा विषय होता की हॉस्टेलला वसतिगृहात बऱ्याच दिवसापासून ॲडमिशन प्रलंबित होत्या, परंतु कालच आदिवासी विभागाने 138 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन रात्रभरात ह्या करून घेतलेले आहेत। त्यामुळे आता ॲडमिशनचा विषय जवळपास निकाली निघाला। काही मुलांच्या ॲडमिशनचा विषय आहे, जे पात्र आहेत त्यांच्या ॲडमिशनसाठी परत ज्या व्हॅकन्सी जिल्ह्यात असतील त्या टर्न करून त्या इथे घेतल्या जातील आणि त्यांच्या पण ॲडमिशनचा विचार आदिवासी विभागामार्फत केला जाईल। दुसरा विषय त्यांचा स्वयंचा विषयाचा होता की ज्या मुलांना वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळाले नाही त्यांना शासनामार्फत स्वयं या योजनेमध्ये 5,100 रुपये दिले जातात। तर त्यांचं बिल त्यांना मिळालं नाही, ते 2 दिवसात बिल निघून जाईल आणि त्यांच्या मागण्या जवळपास आता मागणी केल्यासारख्या आहेत। त्यांचे काही वसतिगृहातल्या अव्यवस्थेबाबत काही मुलं बोलत होते, तर त्यांची सुद्धा 13 तारखेला PO मॅडम सोबत बैठक लावण्यात आलेली आहे आणि त्यावर पण तोडगा निघणार आहे।